बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून अधिकृतपणे प्रवासी सेवेसाठी खुलं झालेलं आहे आणि बंगळुरूवरून आलेलं हे पहिलं प्रवासी विमान नवी मुंबई विमानतळावर उतरलं. असं असलं तरी स्थानिक भूमिपुत्रांमध्ये आनंदासह एक खंत सुद्धा आहे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी अजूनही पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे ही मागणी पूर्ण करावी अशी यांच्याकडून मागणी करण्यात येत होती. तर विमानतळावरून या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आजपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू झालेला आहे. पहिली फ्लाईट नवी मुंबई विमानतळावरती आगमन झाली आणि या फ्लाईटने प्रवास करून जे प्रवासी आलेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या. काही प्रवासी असेही आहेत त्यांची अशी मागणी, खरं तर लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावं अशी मागणी सुरुवातीपासूनच जोर धरू लागलेली आहे. आणि आता देखील जे प्रवासी या ठिकाणी प्रवास करून विमानतळावरती दाखल झालेत त्यांच्या हातामध्ये आपल्याला पोस्टर, काही फलक जे आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुमच्या हातामध्ये फलक आहेत, दिबा पाटलांचं तुमच्या हातात फोटो आहे. तुम्ही पहिल्या फ्लाईटने प्रवास करून इथे दाखल झालात, काय नक्की सांगा? नमस्कार. आपल्या माध्यमातून आम्ही सर्व जनतेला, स्पेशली सरकारला, केंद्र सरकारला सांगू इच्छितो की जे काम अडवून ठेवलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण करा. आमची मागणी नाही तर आमचा हट्ट आहे की ह्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव तातडीने लागलं पाहिजे. ह्यासाठी आम्ही मागणीच नाही तर हट्टच करतो आहे आणि आम्ही आग्री. हट्ट कसा पुरवायचा, कसा कंप्लीट करायचा तो आम्हाला माहिती आहे. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी खरं तर अनेक वर्षांपासून जोर धरू लागलेली आहे. आजही जे प्रवासी या विमानतळावरती प्रवास करून आलेत, दाखल झालेत, त्यांच्या हातामध्ये आपल्याला फलक आणि पोस्टर जे आहेत ते पाहायला मिळतात आणि सरकारने तात्काळ लवकरात लवकर या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी मागणी ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.